Yes. वेलकम टू मंडे म्युझिक्स. मॅनेजमेंटचे जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत, आयडियाज आहेत, त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि त्या छोट्या व मोठ्या उद्योजकांसाठी कशा प्रकारे लागू पडतात व त्यांचा अधिक प्रभावीरित्या कसा उपयोग आपण आपल्या व्यवसायात करू शकतो ते जाणून घेण्याचा हा मंडे म्युझिकचा एक छोटासा प्रयत्न आहे. आरोप जे स्टेजेस ऑफ ऑर्गनायझेशन डिक्लाइन म्हणजे ती ऑर्गनायझेशन अस्ताला जायला लागते तेव्हा नेमकं काय घडतं आणि कशा प्रकारे ते घडतं त्याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर प्रश्न असा आहे, जसं मी सांगितलं थोड्या वेळ अगोदर, की जिम कॉलिन्सचं पुस्तक आहे गुड टू ग्रेट. तसं जिम कॉलिन्सचं जेरी पोरास बरोबर पुस्तक इन सर्च ऑफ एक्सलन्स करून टॉम पीटर्स आणि वॉल्टर लिबरमॅन यांचंही पुस्तक आहे. या सगळ्या तिन्ही पुस्तक की जे मोठे यशस्वी व्यवसाय त्या वेळेला जे टॉपचे व्यवसाय होते अभ्यास केलेला, मात्र हे पब्लिश झाल्यानंतर त्याच्या पुढच्या 10 ते 20 वर्षात त्याच्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त त्यांचं अस्तित्व पूर्णपणे नाहीसं झालं. या ऑर्गनायझर काय होतं, त्यांच्याकडे पैसा होता, चांगले कस्टमर्स होते आणि या सगळ्या गोष्टी असून त्या का लयास गेल्या किंवा त्यांचा अस्त का झाला, हे आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या घडताना एका रात्रीत नाही घडत, तर त्याचे बरेचसे जे काही चेंजेस आहेत, जे काही सिम्पटम्स आहेत, जे काही साईन्स आहेत, ते येत असतात. आणि ते मोठ्या व्यवसायातच नाही, आपल्या छोट्या व्यवसायात सुद्धा या गोष्टी घडत असतात. मात्र आपलं त्याच्याकडे किती लक्ष जातोय आणि किती जात नाही, हे समजून घेण्याचा प्रयत्न करणं खूप महत्वाचं आहे. सो येस, आपण जाऊयात पुढे. तर आज आपण जे काही समजून घेणार आहोत, ऑर्गनायझेशन डिक्लाइन, हा जॉन्सन आणि वेट्झल यांनी हा मॉडेल दिलेला आहे. आणि त्या मॉडेलमध्ये कशा टप्प्याटप्प्याने एखादा बिझनेस जो आहे तो अस्ताला जातो किंवा त्याची डिक्लाइन जी आहे किंवा त्याचा फॉल जो आहे तो सुरू होतो. आणि प्रत्येक स्टेजवर त्याला काही ना काहीतरी संधी मिळते त्याच्यामध्ये करेक्शन आणण्याचं, त्याच्यामध्ये काहीतरी बदल करण्याचा. पण सगळेच व्यवसाय या टप्प्यात यशस्वी होत नाहीत आणि सगळ्यांनाच ते जमतं असंही नाहीये. तर हे टप्पे काय आहेत आणि त्यांचं नेमकं कशा प्रकारे बिझनेसमध्ये प्रभाव पडतो हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. पहिलं जे स्टेज आहे ते आहे ब्लाइंडेड. ब्लाइंडेड म्हणजे माझा व्यवसाय खूप चांगला चाललेला आहे, छान. आपलं जे काही छोटे मोठे आपल्याला सिग्नल्स येतात, म्हणजे एखादा कस्टमर आपल्याला सोडून गेला, 4 कस्टमर जे आहेत ते आपल्याकडे तक्रार करत आहेत, या गोष्टी आपण कांडोळा करतो, अरे तो तर नेहमीच रडत असतो, त्याला काय करायचं आहे, किंवा हा कस्टमर यार तू जाऊ दे, बरं झालं तो गेला तर. पण तो खरंच गेला, त्याचा कशासाठी गेला किंवा त्याचा काय प्रभाव पडतोय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो का? आता ह्या ज्या गोष्टी घडतायत त्या अगदी छोट्या प्रमाणात घडत असतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर सूर्यासमोर मेणबत्तीचा प्रकाश, आपण मेणबत्तीच्या प्रकाशाकडे फारसं कोणाचं लक्षही जाणार नाही सूर्यासमोर असताना. पण सूर्य नसताना मात्र तीच मेणबत्ती अंधारात आपल्याला किती फायद्याची ठरते. ह्या जे सिग्नल्स आहेत ते काहीतरी असेच असतात, एकदम छोटे असतात, वीक असतात. त्यांचं तितकंस आपलं लक्ष जात नाही. आपल्याला वाटतं नाही, अरे माझा व्यवसाय मला माहिती आहे, मी करतो, मी उभा केलाय हा व्यवसाय आणि मी तो यशस्वीरित्या हाताळू शकतो. हे काय छोट्या मोठ्या गोष्टी तर प्रत्येक गोष्टी बिझनेसमध्ये घडत असतात. म्हणजे अ, हिंदी पिक्चर, टिपिकल हिंदी पिक्चरचा डायलॉग मारायचं झालं शाहरुख खानचं, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती. आणि आपण आपल्या व्यवसायाकडे सुद्धा त्याच दृष्टीने पाहायला सुरुवात करतो. आज आपल्याकडे बायजूस, किंगफिशर, जेट एअरवेज अशी अनेक उदाहरणं आहेत जी बिझनेसेस एका काळी
नंबर 1 पोझिशनला होते किंवा त्यांचा दबदबा होता. आज मात्र ते कुठेच नाहीये. का? तर जे काही बदल घडत होते, जे काही गोष्टी मार्केटमध्ये चेंज होत होत्या, कस्टमर चेंज होत होता, त्यांचे प्रेफरन्सेस चेंज होत होते. अवतीभोवतीचा एन्व्हायर्नमेंट चेंज होत होता. म्हणजे बायजूसच्या बाबतीत सांगायचं झालं, तर बायजूस जेव्हा आपलं कोव्हिड होता, त्यावेळेचा एडटेककडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता आणि कोविड संपल्यानंतर एडटेक कंपन्यांकडे लोकांचा दृष्टिकोन अ, जो आहे तो बदलला. पण बायजूसने त्या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही. ते त्याच अग्रेशनने आणि त्याच पद्धतीने तिकडे जात राहिले. किंगफिशरचं सुद्धा सेम झालं. जे काही छोटे लॉसेस व्हायला लागले, एस्पेशली आफ्टर द ॲक्विजिशन ऑफ डेक्कन एअरवेज. त्यांच्याकडे कांडोळा झाला किंवा त्यांच्याकडे विशेष असं लक्ष दिलं गेलं नाही. अजून एक उदाहरण, नंतर आपण पुढे जाऊया. नोकिया, राइट? नोकियाचं अगेन सेम गोष्ट झाली. अ, जो काही फीचर फोन किंवा हार्डवेअर बेस्ड फोन पासून सॉफ्टवेअर बेस्ड फोनकडे जो प्रवास चालू झालेला, त्याचे जे सिग्नल्स इनिशियली येत होते, लोकांचं प्रेफरन्स चेंज होतंय, त्याच्याकडे Nokiaने सुद्धा कानडोळा केला. तर आपल्याला आपण ब्लाइंडेड आहोत किंवा आपण मुद्दामून कुठल्या गोष्टीकडे डोळेझाक करतोय, लक्ष देत नाहीत आणि ही आपल्या अस्ताची सुरुवात आहे. आपण आपल्या कॉम्पिटिटर काहीतरी चांगलं करतोय, "अरे जाऊ दे, तो क्या आज का कल का बच्चा है, कितने दिन रहेगा?" किंवा कस्टमरचे जे काही तक्रारी येतात त्यांच्याकडे फारसं विशेष असं लक्ष देत नाही. आणि मी एवढी वर्ष झाली यशस्वीरित्या माझा व्यवसाय चालवलेला आहे आणि पुढेही तो चालवू शकेन, हा एक ओव्हर कॉन्फिडन्स आपल्या मनात येतो. ते सिम्प्टम्स आहेत, की आपलाही अंत किंवा अस्त कुठेतरी पडद्यावरती किंवा होरायझनवर क्षितिजावरती दिसायला सुरुवात झालेली आहे. एक तुमचा बिझनेस किंवा तुम्ही तुमच्या व्यवसायात सुद्धा विचार करायचा झाला, तर तुमच्याकडे कुठले असे सिग्नल्स तुम्हाला आलेले आहेत, ज्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं, पण द्यायला कमी पडलेले आहेत. किंवा पुन्हा विचार करा, नेमकं मी काय करू शकलो असतो त्या कस्टमरला वाचवण्यासाठी किंवा ती कंप्लेंट लगेच तात्काळ सोडवण्यासाठी किंवा ती सोडवली असती तर काय झालं असतं? या गोष्टीचा जरूर विचार करा. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्याकडे आपण येतो. दुसरा जो पडाव आहे, ब्लाइंडेड आहे मी, आता इनॅक्शन. आता इथे कुठेतरी जाणीव झालेली आहे. म्हणजे आपले सेल्स डिक्लाइन झालेले आहेत ते दिसतायत. आपला कस्टमर चर्न आउट आहे तो थोडासा जास्त नजरेत भरायला लागणारी गोष्ट आहे. पण हे सुद्धा बऱ्याच वेळेला कंपनी काय करते, तर नाही आता ही परिस्थिती आपण अगोदर पाहू आणि नंतर मग काय ते ठरवू. आणि मग अशा वेळेला कमिट्या बनवल्या जातात, डिस्कशन्स घेतले जातात. पण वेट अँड वॉच. लेट अस सी व्हॉट हॅपन्स. लेट अस सी हाऊ द कस्टमर रिएक्ट्स आणि नंतर मग आपण काहीतरी बदल करायला जातो. Nokiaच्या बाबतीत ही जर गोष्ट सांगायची झाली, तर जेव्हा मायक्रोमॅक्स, नंतर Samsung आणि नंतर मग Apple आणि Androidचा जो उगम झाला, राइट? त्याचा प्रभाव दिसू लागला अँड Nokia स्टिल डिड नॉट रिएक्ट. त्यावेळेला ड्युअल सिम फोनचाही बराचसा दबदबा झालेला. तर Nokiaने या सगळ्या गोष्टींपासून फाराकत घेतली आणि आपलं जे आहे तेच घोडं पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. इन फॅक्ट बायजूसचं पण सिमिलर सिच्युएशन आहे. राइट? सो डिस्कशन्स झाले, कमिट्या झाल्या, पण निर्णय घेतला गेला नाही. लीडरशिप जे आहे ते कुठेतरी ॲक्शन डिले करत गेली. नंतर पाहू. पण नंतर म्हणजे नेमकं किती नंतर हे ठरवणं तितकंच महत्वाचं. आता बऱ्याच वेळेला काय होतं ना, कंपन्यांमध्ये इंटरनल पॉलिटिक्स असतात. म्हणजे सीईओचं त्याच्या टीम बरोबर पटत नाही, मार्केटिंगचं एचआर बरोबर पटत नाही किंवा फायनान्स बरोबर, "अरे नंतर बघू, यांना समजेल ना, यांची कशी जिरवतो." किंवा "अरे आपल्याला हा इनिशिएटिव्ह कसा पाडता येईल, यांना काही समजतच नाही. ही लोकं." या पॉलिटिक्समध्ये सुद्धा कधी-कधी इनॅक्शन होत नाही. तर महत्वाची गोष्ट आहे, की काय करतोय आपण किंवा कशाप्रकारे करतोय? वेट अँड वॉच कितपत मला चालणारा आहे आणि मी नेमकं ॲक्ट करायला हवं का? आणि ॲक्ट करतेवेळी कधी केलेला डिसिजन जो आहे, तो किती उशिरा होईल हे मला नेमकं समजतं का? आणि ते समजतं तर कशामुळे मला वाटतं, की मी योग्य वेळी निर्णय घेईन. हे विचार करणं इथे महत्वाचं आहे. फक्त डिस्कशन्स किंवा पॅटर्न्स आयडेंटिफाय करून न थांबता एक पाऊल पुढे जाऊन ॲक्शन घेणं ही तितकंच महत्वाची आहे.
आता तिसरा जो टप्पा येतो तो महत्वाचा आहे. इथे आपण ऍक्शन घेतो, की अरे बापरे, आता पाणी नाकातोंडात जायला लागलेलं आहे आणि आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आणि प्लीज लक्षात घ्या, जेव्हा आपण प्रेशर खाली असतो, जेव्हा आपण एखाद्या टाईट डिसिजन मेकिंग सिच्युएशन मध्ये, अशा वेळेला आपल्या डिसिजन मेकिंग वर प्रभाव पडतो, की आपण करतोय पण नेमकं जो प्रॉब्लेम आहे तो सोडून बाकीच काहीतरी करतोय. मग घाई गडबडीत आपण एखाद दुसरा निर्णय घेतो, किंवा कस्टमरला नको ते डिस्काउंट देत बसतो. जेव्हा त्याला डिस्काउंट नकोच असतात, त्याला काहीतरी क्वालिटी हवी असते, पण आपण ती क्वालिटी देण्याऐवजी डिस्काउंट देतो. त्यामुळे आपल्या फायनान्स वरतीही कन्स्ट्रेंट्स पडतात. किंवा आपण कस्टमरला ज्या नको असलेल्या गोष्टी, म्हणजे ऍडिशनल फीचर्स, कदाचित ज्या गोष्टी तो कधी वापरणार नाही, त्या त्याच्या माथी मारायचा प्रयत्न करतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीत काय होतं, आपण जे काही निर्णय घेतोय त्याचा आपल्याला जो व्हायचा असतो फायदा आपण होत नाही. कदाचित आपला एम्प्लॉई वर्कफोर्स सोडून जायला लागलेला आहे, आणि त्याच्यातले जे काही चाललेले आहेत ते एखाद्या मॅनेजरमुळे, किंवा आपल्याकडे आता तो कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज राहिला नाही त्यामुळे ते जात आहेत. पण आपण त्यांना पगार वाढवून थांबवण्याचा प्रयत्न करतो, किंवा आपण त्यांना प्रमोशन देऊन किंवा अजून काहीतरी मोठी आमिष दाखवून थांबवण्याचा प्रयत्न करतो. मूळ गोष्ट जी आहे, आपले सिस्टम्स, आपले प्रोसेसेस, ते सेट करण्याच्या भानगडीत न पडता नको असलेल्या किंवा क्षुल्लक गोष्टींवरती आपण जे काही काम करत राहतो ते होतं. आता अशा वेळेला बरेच लोक एक ठरलेलं आहे, कॉस्ट कटिंग ना, जेव्हा अगदीच पाणी नाकातोंडाशी आलेलं आहे, कॉस्ट कटिंग करा, ले ऑफ्स करा. पण कॉस्ट कटिंग करते वेळी एक गोष्ट बरेच बिझनेसेस विसरतात, की मी कॉस्ट कटिंग माझ्या व्यवसायात करतोय, पण कॉस्ट कटिंगच्या जोडीला माझा बिझनेस जो आहे तो वाढतोय का? कॉस्ट कटिंग करून करून तुम्ही किती करणार? एखादा बिझनेस मध्ये एक फिक्स्ड कॉस्ट असते. ती फिक्स्ड कॉस्ट म्हणजे कितीही काही झालं नाही झालं तरी आपल्याला तेवढी कॉस्ट तर झेलावी लागणारच आहे. त्याच्या खाली जाऊन आपण कॉस्ट कटिंग करू शकत नाही. केली तर ती बिझनेस जे आहे ते घेऊन हे होतं, म्हणजे बिझनेसवरती इम्पॅक्ट पडतो त्याचा. मग कॉस्ट कटिंग आपण करतोय ते नेमकं कशासाठी करतो? त्याच्यातून काय फायदा होणार आहे? काय निष्पन्न होणार आहे? आपण काय साध्य करणार आहोत याचा विचार नसतो. आज लोक बऱ्याच ठिकाणी, आपण एआय ची बोंबाबोंब चालू आहे आणि ले ऑफ्स होत आहेत. पण त्याच्याने काय होणार आहे? किती फायदा होणार आहे? हे खरंच सोल्युशन आहे का? म्हणजे मला कधी कधी सांगताना आश्चर्य वाटतं आणि अप्रूपही वाटतं, की मायक्रोसॉफ्ट मध्ये किंवा जेन एआय मध्ये किंवा ओपन एआय मध्ये, अशा विविध आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये जे एम्प्लॉईज काम करत आहेत, त्यांना त्या टेक्नॉलॉजीवर काम करत असताना त्याचा प्रभाव आपल्या जॉबवर सुद्धा पडू शकतो, याचाही कधी विचार जाणवलेला नाहीये. बऱ्याच बिझनेसेसमध्ये रिस्ट्रक्चरिंग होतं, म्हणजे सीईओ ला हलवलं जातं, नवीन सीईओ आणला जातो, व्हाईस प्रेसिडेंटचे डिपार्टमेंट्स चेंज होतात, शफलिंग होतात. पण त्याचा फायदा खरोखर त्या बिझनेसनं होतो का? हे सगळं जर झालं तर वरवरचे कॉस्मेटिक चेंजेस ज्याला आपण बोलतो, आणि ही चुकीचे ऍक्शन्स घेतल्यामुळे आपलं जे काही रिस्टोरिंग द फेथ ऑफ द कस्टमर्स, किंवा आपली जी काही ऱ्हास होत चाललेला आहे, तो थांबण्याऐवजी अधिक ऍक्सिलरेट होत जातो. कारण आपण मूळ मुद्दा किंवा मूळ प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह न करता बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी करतो. आणि हे का करतो? कारण आपण पॅनिक मध्ये आहोत. आणि जेव्हाही आपण इमोशनल असतो, जेव्हाही आपण स्ट्रेस खाली असतो, आपल्याला लक्षात येईल आपण कधीच चांगले डिसिजन्स घेऊ शकत नाहीत. आणि ही ती चूक जी आहे ती आपल्याला भावते. त्याच्यानंतर आपण चौथ्या टप्प्याकडे येतो. चौथा टप्पा जो महत्वाचा आहे, हा आणि महत्वाचा अशासाठी आहे, ही शेवटची संधी आहे आपल्याला, की इथे तुमचं जे काही प्रॉब्लेम झालेला आहे, चॅलेंजेस आलेले आहेत, ते दिसतायत. तुमचा कॅश फ्लो बरोबर नाहीये. तुमची जी लोक तुम्हाला पैसा देतायत, जे तुमच्याकडून घेतायत, ते त्यांनी पॅनिक बटन प्रेस केलेलं आहे. बायजूस अत्यंत चांगलं उदाहरण आहे. किंगफिशर, स्पाइस जेट, ही सगळी उदाहरणं आहेत जे क्रायसिस मध्ये गेले, आणि त्यांच्याकडे पुरेसा पैसा नव्हता,
स्पाइसजेटला तर इनफॅक्ट त्यांचे जे ऑइल कंपनीज ज्या आहेत त्यांनी तर इंधन पुरवठा बंद केला स्पाइसजेटचा. किंगफिशरची पण तीच अधोगती झाली. किंगफिशरचे जे एअरक्राफ्ट आहेत जे लीज वरती होते किंवा बँकेकडून रेंटल्स वरून घेतलेले विविध कंपन्यांकडून त्यांच्या पैसा न देता आल्यामुळे किंगफिशरला ते एअरक्राफ्ट वापरणं शक्य झालेलं नाही. राईट. सेम हॅपन विथ नोकिया. म्हणजे एकेकाळची नंबर वन कंपनी कुठेच नव्हती. आणि मग कस्टमर सुद्धा आपल्याकडे लक्ष देते. अरे काय भरोसा नाही. बोईंगचं जे काही एअरक्राफ्ट जे काही 2-3 क्रॅश झाले त्याच्यानंतर बरीचशी लोक ट्रॅव्हल करताना ते कुठल्या सिरीजचा एअरक्राफ्ट आहे ते बघून त्यांनी तिकीट कॅन्सल केलेले आहेत. का तर अरे त्या एअरक्राफ्ट मध्ये प्रॉब्लेम्स आहेत, चॅलेंजेस आहेत, काय झालं तर हा विश्वास लोक गमावून बसतात आणि मग तो रिकव्हर करणं खूप कठीण होतं. आणि या वेळेला भरभरून तुमच्या कंपनी मधला जो की टॅलेंट आहे, तुमची की मॅनेजमेंट पोझिशन आहे, सीएक्सओ लेवलची जी लोक आहेत ती सोडून जायला लागतात. अँड दिस इज वेअर द लास्ट चान्स, राईट. हे खूप महत्वाचं आहे. आणि इथे तुमच्या ऑर्गनायझेशनचं, तुमच्या बिझनेसचं सर्व्हायवल स्टेक वरती आहे. रिकव्हरी इथे खूप कठीण आहे, पण इम्पॉसिबल नाही आहे. थोड्याफार प्रमाणात आपण हे स्पाइस जेटच्या बद्दल झालेलं पाहिलेलं. म्हणजे स्पाइस जेट वेन इट वेंट फ्रॉम कलानिधी मारन टू अगेन बॅक टू इट्स ओरिजिनल ओनर, थोड्याफार प्रमाणात स्पाइस जेट मध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. पण एअर इंडियाच्या बाबतीत काही प्रमाणात, बट इट वॉज एक्वायर्ड बाय सम अदर कंपनी, अदर पर्सन, राईट. मग अशा वेळेला जे आपल्याकडे ऑप्शन येतो तो रिवायवल सगळ्यांनाच जमतं किंवा होतं असं नाही आणि सगळ्यांच्याच नशिबी येतं असंही नाहीये. अ, अजून एक उदाहरण आहे. बजाजने सेसॉंग वरून साऊथ कोरियाची कंपनी आहे रेक्स्टन, सॉरी महिंद्राने घेतलेली. महिंद्राने ती रिवाईव्ह केली, 2-3 वर्ष चालवली, पण नंतर मग महिंद्रा कुड नॉट सस्टेन इट अँड महिंद्राने त्या कंपनीमधून एक्झिट घेतली. राईट. तो डिफिकल्ट होऊन बसतं. पूर्णपणे रिवाईव्ह करणं शक्य होत नाही. कठीण होतं. अगदी कसोटीतल्या माणसांना सुद्धा खूप कठीण जातं. आणि सगळ्यात शेवटी जो स्टेज येतो तो आहे डिझोल्युशनचा. डिझोल्युशन म्हणजे आता इथून परतीचे जे काही मार्ग आहेत तुमच्या बिझनेससाठी, तुमच्या व्यवसायासाठी, ते पूर्णपणे बंद झालेले आहे. एकतर बँकरप्सी, लिक्विडेशन किंवा मर्जर किंवा ऍक्विजिशन बाय अनदर कंपनी किंवा फोर्स सेल, डिस्ट्रेस सेल आपण जे त्याला बोलतो, स्लम सेल. म्हणजे जी काही व्हॅल्यू आहे मला मिळेल ती घेऊन कंपनी बंद पाडणे किंवा व्यवसाय सोडून देणे, याच्या व्यतिरिक्त पर्याय उरत नाही. आपल्याकडे आज बायजूस डिसोल्युशनच्या उंबरठ्यावर उभी आहे, कोर्टात केस चालू आहे. किंगफिशरचं काय झालेलं आपण पाहिलेलं आहे, जेट एअरवेजचंही तेच झालेलं आहे. नोकियाचा मोबाईल हँडसेट डिव्हिजन नोकियाकडून मायक्रोसॉफ्ट आणि मायक्रोसॉफ्ट कडून नोकियाचे जे पूर्वसरीचे एम्प्लॉईज होते किंवा मॅनेजमेंट टीम होती, आज ती लोक लायसेन्सिंग बेसिस वरती नोकिया हा ब्रँड चालवत आहेत. बट इट डज नॉट हॅव द पॉवर अँड रेकग्निशन दॅट इट यूज टू हॅव. तो हे डिसोल्युशन, इथून परतीचा मार्ग खूप कठीण आहे, राईट. सो दिस इज इरिव्हर्सिबल डिक्लाइन. हे 5 टप्पे आहेत. हे 5 टप्पे आता पुन्हा एकदा आपण इथे पाहू शकतो. जी रेड लाईन आहे ती सक्सेसफुल परफॉर्मन्स. म्हणजे तुमचा व्यवसाय जर एखाद्या यशस्वी व्यवसायासारखा जर गेला असता तर मग तो त्या रेषेत प्रगती करायला पाहिजे. पण तसं न होता जी पर्पल कलरची आपल्याला लाईन दिसते, राईट, डिक्लाइन जी आहे ती हळूहळू सुरुवात होते. कुठलीच ऑर्गनायझेशन यशस्वी होताना सुद्धा रातोरात यशस्वी होत नाही आणि ती लयास जाताना किंवा अस्ताला जाताना सुद्धा रातोरात अस्ताला जात नाही. त्याची ठिणगी कुठेतरी पडलेली असते. त्या ठिणगीचा वणवा पेटायच्या अगोदर आपल्याला प्रत्येक स्टेजवरती ती ऑर्गनायझेशन किंवा जो एन्व्हायरमेंट आहे ती एक संधी देत असते की इम्प्रूव्ह, राईट. तुमच्याकडे चान्सेस आहेत. तुम्ही लगेच ऍक्शन घेतली, बरोबर ऍक्शन घेतली किंवा तुमच्या कंपनीचं इफेक्टिव्ह रिऑर्गनायझेशन केलं. बरीच लोक व्यवसाय विकतात, त्याच्यातून बाहेर पडतात, कोर बिझनेसवर फोकस करतात. जसं हार्ले डेव्हिडसनचं जर सांगायचं झालं तर हार्ले डेव्हिडसन इंडियामध्ये स्ट्रगल करत असताना
आणि US मार्केट त्यांचं चांगलं चाललं होतं म्हणून त्यांनी इंडियन मार्केटमधून पूर्णपणे एक्झिट घेतली आणि US मार्केटवर फोकस करतायत आणि इंडियामध्ये आता ते फक्त बाईक्स एक्सपोर्ट करतायत. सेम वॉज डन बाय फोर्ड. अगेन फोर्ड इंडियामध्ये खूप स्ट्रगल ऑन ऑफ येतोय जातोय तितकंसं यश मिळालं नाही. आता त्यांनी मला वाटतं टाटाच बरोबर त्यांचा टायअप आहे आणि टाटाच थ्रू ते त्यांची मॅन्युफॅक्चरिंग जी आहे ती चालू आहे. पण फोर्ड डज नॉट हॅव अन ऑफिशियल प्रेझेन्स इन इंडिया. त्यांना ते जावं लागलं राईट. तर ते योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळे या परिस्थितीला आपल्याला सामोरे जावं लागतं. आता व्यवसायामध्ये ह्या गोष्टी का घडतात, ते का ब्लाइंडेड होतात किंवा का अशा गोष्टी घडतात जी एकेकाळची टॉपची ऑर्गनायझेशन होती किंवा व्यवसायात प्रावीण्य होती, त्यांच्याकडे मॅनपॉवर होतं, सगळं काही होतं, तरी सुद्धा का? तर एक बायस म्हणजे आम्ही यशस्वी आहोत आणि आमचा यशाचा आलेख जो आहे तो चढताच जाणार आहे. ते त्याच्यानंतर इगो, की मला सांगणारा कोण किंवा मला जे समजतं ते इतरांना समजत नाही आणि काल परवा जी टेक्नॉलॉजी आली आहे ती माझा व्यवसाय कसा पाडेल जो मी मागची इतकी अनेक वर्ष करतोय. किंवा तुमची टॉप मॅनेजमेंट टीम आणि तुमचं सीईओ सगळे एकाच सारखा विचार करतात. का तर सीईओने एकदा एक यशस्वी डिसिजन घेतलेला आणि त्याच्याने भरपूर फायदा झालेला म्हणून असं नाही की त्याचं पुढचंही डिसिजन तितकंच यशस्वी होईल राईट. सो ग्रुप थिंक सीईओच्या प्रत्येक गोष्टीला होयबा करणारे त्याची मॅनेजमेंट टीम आहे. देर इज नो डिफरन्सेस ऑफ ओपिनियन. किंवा आपण बदल झालं तर आपलं काय होणार. कोडॅक किंवा नोकिया याचे उत्तम उदाहरण आहेत. त्यांनी जी टेक्नॉलॉजी इन्व्हेंट केली किंवा दिसत होती नजरेसमोर त्याचा फायदा घेण्यापासून ते कचरलेत आणि त्याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला. सेम इज विथ द स्टॅटस क्यू. आणि कितीही मोठी कंपनी असली, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, टू बिग टू फेल. पण असं होत नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या सहसा फेल होत नाही. तर नाही, तुमची कंपनी कितीही मोठी असू दे, कितीही टेस्ट आणि रिगर्स मधून गेलेली असू दे, पण ती सुद्धा वल्नरेबल आहे. कधी ना कधी ते सुद्धा चूक करू शकतात. आता या जे काही गोष्टी आहेत ते बदल आपण घडू शकतो का? तर सुरुवातीचे जे 2 स्टेजेस आहेत, ब्लाइंडेड आणि इनॅक्शन, तिकडे रिकव्हरी चांगल्या प्रकारे आपण जर ते सिम्प्टम्स ओळखले, जसं तुमचं कस्टमर सोडून जात आहेत, कंप्लेंट्स खूप वाढलेल्या आहेत, कॅश फ्लो थोडासा प्रॉपर नाही किंवा मध्ये-मध्ये कुठेतरी तुम्हाला अडचणी जाणवत आहेत सण, त्यावेळेला जर आपण ॲक्शन घेतली, त्यावेळेला जर आपण काही योग्य ती पावलं उचलली, तर आपण वाचू शकतो. थोडंसं रेअर आहे फॉल्टी ॲक्शनच्या ज्या तिसऱ्या टप्प्यावरती आहे, तिथे थोडंसं शक्यता आहे. चौथ्या टप्प्यात मात्र खूप कठीण आहे, पण इम्पॉसिबल नाहीये. 5व्या टप्प्यात देअर इज नो चान्स. अँड हे जर आपल्याला थांबवायचं असेल, अगेन दिस इज अन इंडिकेटिव्ह लिस्ट. याच्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत, ज्या कराव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे एन्करेज डिसेंट इन मीटिंग. आता डिसेंट किंवा एक डिफरंट पॉइंट ऑफ व्ह्यू, अ डिफरन्स ऑफ ओपिनियन. अल्फ्रेड स्लोवनचा एक सुंदर इन्सिडेंट सांगितला जातो नेहमी. अल्फ्रेड स्लोवनला एक खूप महत्वाचं डिसिजन घ्यायचं होतं जनरल मोटर्समध्ये असताना आणि त्याने त्याचे जे टॉप एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांची मीटिंग बोलवलेली आणि त्या मीटिंगमध्ये सगळे त्याला बोलले की आम्हाला हा निर्णय मान्य आहे. अँड देन त्यांनी सांगितलं की आपण एक काम करू, आपण ही मीटिंग इथे स्थगित करू आणि पुढच्या 15 दिवसांनी भेटू. आणि तेव्हाही जर झालं नाही तर त्याच्या पुढच्या 15 दिवसांनी भेटू. आणि त्यांनी जे वाक्य सांगितलं की टिल द टाइम वी अग्री टू डिसअग्री वी विल नॉट मेक दिस डिसिजन. तर एक कॉन्ट्राडिक्टरी पॉइंट ऑफ व्ह्यू, एक डिफरंट पॉइंट ऑफ व्ह्यू असणं खूप गरजेचं आहे आणि त्या हिशेबाने विचार करणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ट्रॅक वीक सिग्नल्स. आता कधी-कधी सुरुवातीला कुठलाच नवीन म्हणजे मोबाईल फोन जेव्हा आले, तेव्हा बऱ्याच लोकांना त्याची कल्पना नव्हती. म्हणून ते जग बदलणार नाही असं होत नाही. किंवा आज आपण जीपे वापरतोय. जीपे जेव्हा आला तेव्हा बऱ्याचशा लोकांच्या मनात संदेह, प्रश्न निर्माण होते. अरे ही काय टेक्नॉलॉजी चालणार, याच्याने फ्रॉड होणार. आपण आज अगदी भाजीवाल्यापासून ते मोठे-मोठे व्यवसाय, बँक्स, हॉस्पिटल सगळे ती टेक्नॉलॉजी वापरतायत. पण जीपे काय एका रात्रीत यशस्वी झालेला नाही किंवा सगळे लोकांनी तो आपलंसं केलं नाही किंवा वापरायला सुरुवात केलेली नाही. राइट?
जे काही बदल होत आहेत त्या अनुरूप कुठे थोड्याफार प्रमाणात काही बदल करून, कुठे मायनर चेंजेस करून आपल्याला आपल्या व्यवसायात त्याची चाचपणी करता येईल की नाही, ते करणं गरजेचं आहे. रॅदर दॅन नंतरच्या स्टेजला, "अरे नाही, नाही, आता आपलं काहीच होणार नाही. आपल्याला हे करायलाच पाहिजे." आग लागल्यावरती निर्णय घेण्यात काही अर्थ नाहीये. इमोशनली चार्ज्ड होऊन किंवा भावनेच्या भरात डिसिजन घेणे टाळा. अंडरस्टँड की तुम्ही व्यवसाय करत आहात, तिथे भावनेला वाव नाहीये. थोडंसं भावनिक असणं चांगलं आहे. पण महत्त्वाचे निर्णय घेताना, विशेषतः येणाऱ्या नवीन टेक्नॉलॉजीज किंवा चॅलेंजेसचा आढावा घेताना, त्याच्याकडे तटस्थपणे थर्ड पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहणं खूप गरजेचं आहे. कारण आपण जो सल्ला म्हणजे इथे आपण एक स्वतःला एक प्रश्न विचारू शकतो, की दुसऱ्या कोणाला जर या गोष्टीविषयी सांगायचं झालं असतं, तर मी काय सांगितलं असतं? आपण दुसऱ्यांना सांगताना खूप चांगल्या गोष्टी सांगतो. पण स्वतःसाठी मात्र त्या गोष्टींचा विचार करत नाही. का? तर आपला इगो त्याला आड येतो. मला बरोबर सगळं व्यवस्थित कळतं. आणि महत्वाची गोष्ट तुमच्या व्यवसायात काय नवीन बदल होत आहेत किंवा कुठे तुम्ही नवीन बदल करू शकतात, कशाप्रकारे करू शकतात. कधी ना कधी त्या गोष्टींचा विचार करा, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचा प्रयत्न करा, त्या गोष्टी उभ्या करण्याचा प्रयत्न करा. राइट? सो धिस इज ऑल दॅट वी हॅड फॉर आजच्या टॉपिकसाठी आहे. पुन्हा एकदा ऑर्गनायझेशन्स किंवा बिझनेसेस रातोरात नाही कोसळत. स्लो ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. पण ती प्रोसेस जितक्या लवकर आपण ओळखू, तितक्या लवकर आपल्याला त्याच्यामधून बाहेर पडणं खूप सोपं होतं. राइट? आय जस्ट पुट द मॅप वन्स अगेन. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज फील फ्री टू आस्क किंवा तुम्हाला काही ऍड करायचं असेल तर ऍड करा. जॉन्सन आणि वेडसेलचा हा मॉडेल आहे. त्याच्याविषयी तुम्ही नक्की वाचा. कारण प्रत्येक व्यवसायाला कधी ना कधी या गोष्टींना सामोरं जावं लागतं. सो प्लीज डू रीड अबाउट दिस. येस, एनीबडी वुड वॉन्ट टू ऍड ऑर स्पीक ऑर शेअर समथिंग, प्लीज फील फ्री. तेजस. Yes, great session. Some classic insights, definitely. And worth actually, like to see the PPT again. म्हणजे ती मला जरा शेअर कर ग्रुप वरती. हो, हो, हो. That kind interesting insight. आणि we always face all these problems, जेव्हा तुमचा एखादा मोठा असेट जातो ऑर्गनायझेशन मधून, त्यावेळी तुम्ही पुन्हा त्या किंवा तुमचं एखादं काहीतरी होतं, डिपेंडन्सी वाढते, कमी होते वगैरे वगैरे, या सगळ्या फेज मध्ये प्रत्येक वेळी काही ना काहीतरी होतं. आणि ऍज यू से की आपण सगळेजण फोर्थ स्टेजला जाणार, असं कोण नाही की बाबा पहिल्या स्टेजवरून परत आला वगैरे, असं होत नाही. एव्हरीबडी कोलॅप्सेस टू द फोर्थ स्टेज इन सम फॉर्म अदर. आय एम नॉट सेइंग की प्रत्येक, so there are different pillars. So we fall in some pillar in fourth stage, and एखाद्या पिलर मध्ये आपण बरं असतो, मग दॅट पुशेस अप अँड ऑल दोज थिंग्स कीप ऑन हॅपनिंग. सो फॅन्टॅस्टिक सेशन. आपल्याला माहिती असतं सगळं, ऍज यू राईट दिस, आपल्याला सगळं माहिती असतं. The problem is when it comes in organized format, we can start thinking की अरे हे असं आहे, आणि we can really take action on this. So this is the stage where I'm actually lingering on. That इथे helps a lot. That's गुगलचं something. खूप सुंदर उदाहरण आहे. एआय जेव्हा आला, एस्पेशली ओपन एआयने जेव्हा चॅट जीपीटी लॉन्च केला, तेव्हा लोकांनी सांगितलं आता गुगल इज डेड अँड गुगल विल नो लॉंगर सर्व्हाइव्ह. आणि झालंही तसंच. त्याच्यानंतरची जी 2 वर्ष आहेत, गुगल अक्षरशः म्हणजे चॅट जीपीटीने गुगलला मात दिली. अँथ्रोपिकच्या क्लॉडने सुद्धा चॅलेंज करायला सुरुवात केली. पण त्या 2 वर्षात गुगल वेंट बॅक टू द बेसिक्स. त्यांनी या सिग्नल्सला लाईटली घेतलं नाही. त्यांनी एक पूर्णपणे म्हणजे ते टीपीयूज जे लागतात त्याच्यापासून सुरुवात करून डेटा जो लागतो, आज गुगलकडे सगळ्यात जास्त मोठा डेटाबेस आहे एलएलएम यूज करण्यासाठी. त्यांच्याकडे इमेजेस आहेत, व्हिडिओज आहेत, त्यांचे डॉक्युमेंट्स आहेत, टेक्स्ट आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि गुगलने 2 वर्ष त्या गोष्टींना एकत्र आणून एकमेकांशी बोलायला कसं लावता येईल
प्लीज डू रीड हाऊ गुगल केम बॅक. तुम्ही गुगलमध्ये जाऊन सर्च करा, हाऊ गुगल मेड अ कमबॅक इन AI. तुम्हाला ही माहिती वाचायला मिळेल, समजायला मिळेल. आणि that is a very good example where Google was on a stage of decline, but they took prompt and corrective actions, and now it is one of the preferred partners. इतकं की ऍपलला जेव्हा मोठी डील करायची झाली चॅट जीपीटी बरोबर, म्हणजे ओपन एआय बरोबर त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असताना सुद्धा जो महत्वाचा डीलचा भाग आहे तो त्यांनी गुगल बरोबर केला. And that was considered as a big setback. Even Microsoft now is happy with the progress which गुगल इज शोईंग. सत्य नादेलाने पण त्यांना ती दाद दिली की त्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आता की ते अँथ्रोपिकने जे काही केलंय त्याला आता सध्या ते पाटील इफेक्ट म्हणतात. राहुल पाटील नावाचा त्यांचा सीटीओ आहे, चीफ टेक्निकल हा ऑफिसर. आणि ही ऍक्च्युली म्हणजे त्याला डिस्ट्रप्शन म्हणतात. त्यामुळे मध्यंतरी एकाच दिवसात सगळे आयटी स्टॉक काहीतरी 7-8%, 10% पडले होते. 2-3 दिवस पडतच होते. सो ओव्हरऑल दॅट 12 to 15% फॉल झाला आयटी सेक्टरमध्ये. आणि त्याला सरप्राइझिंगली त्याला मराठी नाव आहे, पाटील इफेक्ट. बिकॉज राहुल पाटील इज द चीफ टेक्निकल ऑफिसर, सीटीओ ऑफ दॅट कंपनी अँथ्रोपिकचा. आणि ही हॅज मेड सुपर डिस्ट्रक्शन, म्हणजे काय म्हणतात त्याला, डिस्रप्शन नाही, सुपर डिस्रप्शन. सो आय थिंक दॅट इज अगेन अपॉर्च्युनिटी की यू आर ऍट नाव. काही गोष्टी एक वेगळ्या, काही वेळा असं असतं की तुम्ही सेकंड किंवा थर्ड स्टेजला जेव्हा जाता त्यावेळी तुमच्या हातात गोष्टी नसतात. सडनली गव्हर्नमेंटने पॉलिसी चेंज केली, सडनली असं काही झालं. सपोज देर इज सम इन्व्हेस्टर हु इज doing some good investment and making some passive income or dependent on that. Suddenly bank interest falls. म्हणजे आता forget about business, about life also. की त्याच्या सगळ्या एफडीज आणि एफडीचे रेट धडाधड पडत गेले. तर तिथे सुद्धा हेच प्रिन्सिपल लागू होतात की यू नीड टू रिअली थिंक अँड लुक बॅक टू लाईफ की बाबा हे काय, कुठल्या स्टेजला आलोय मी आता, तिथून रिव्हर्स पॉसिबल आहे का, करेक्टची ऍक्शन काय होईल, त्याच्यामध्ये मला काही काय म्हणतात राईज बॅकची पॉसिबिलिटी आहे का, ऑल दोज थिंग्स कम इन पिक्चर. सो आय थिंक इट इज एव्हरीवेअर. इट इज नॉट ओनली अबाउट बिझनेस, इट इज अबाउट लाईफ ऑल्सो. when you're looking at life, there are 5 stages. मग आपण म्हणतो ना हा पूर्ण वाया गेला, सो तो फुल 5th स्टेजला आहे. अरे तो त्याची वाट लागली होती स्टेज पण ऑफ काय नो रिकवर रिटर्न. झाला. सो दॅट इज अगेन थर्ड स्टेज, फोर्थ स्टेज वरून तो परत आला. सो ऑल दीज थिंग्स आर नॉट ओनली इन बिझनेस, दे आर एव्हरीवेअर, दे आर इन लाईफ ऑल्सो. सो वेन यू अजून अंडरस्टँड दिस, यू वेन ऑर्गनाइज फ्रॉड मध्ये कळलं की तुला ते बरं पडतं की अरे दिस इज व्हॉट इज हॅपनिंग, दिस इज ऍट दिस स्टेज, आय एम विथ दिस स्टेज, आय एम दॅट स्टेज. हो हो, येस. एनिबडी झालं एल्स 2 मिनिटं. तुम्हाला काही शेअर तू हे करायचं असेल घेतलं. किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल प्लीज फील फ्री. जर कोणाला काही प्रश्न नसतील, मंगेश काही ऍड करायचं आहे? थँक्स फॉर जॉईनिंग. येस मंगेश, आफ्टर लॉंग टाइम, हाऊ आर यू? आम गुड. हा. दर सोमवार कुठेतरी असं लवकर संपायचं किंवा उशिरा जागा व्हायची की अरे 8 वाजून गेले असं व्हायचं. अरे एकदा तर मी अँथनीला मंगळवारी पिंग केलं की आज सेशन नाही का, म्हणून अरे काल होतं सोमवार, आज मंगळवार आहे. बट गुड So as you rightly said, we just missed. पण आता मी लक्षात ठेवलं आहे, आय पुट कॅलेंडर, परमनंट कॅलेंडर, त्यामुळे येस. लक्षात राहतं, ऍटलीस्ट आय कॅन अटेंड. एनिवेज अजून कोणाला काही नसेल तर थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. पुढच्या सोमवारी पुन्हा भेटू एका नवीन विषय. अमोल काय बोलायचं आहे तुला? हा म्हणजे आता तुझे ऐकू येतोय. ऐकू आणि येतं. दोन अमोल कार्यकर आहेत. मी दोन जॉईन केले. तू दोन्ही ठिकाणी जॉईन केले अमोल? दोन जॉईन एका केले. ठिकाणी लॉग आउट करायला लागेल. अरे मी एकच केलं. थांब तुला एक काढतो बाहेर. हा, एक बाहेर, एकाला बाहेर काढ, दुसऱ्याला बाहेर काढ. एक मिनिट. ओके बोल. नाव यू कॅन टॉक. ओके. नाही म्हणजे सेशन खूपच छान होतं. बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे आता मी तर माझ्या फील्डमध्ये एवढ्या तरी चेंजेस आज गेल्या 25 वर्षात बघतोय. आणि खूप ट्रेंड्स येतात, खूप ट्रेंड्स जातात, बऱ्याच गोष्टी येत जात असतात.
किंवा कितीतरी आता नवीन टॅलेंट्स येत आहेत, नवीन टूल्स येत आहेत, नवीन गोष्टी येत आहेत, नवीन मटेरियल्स येत आहेत. लोकांचं थिंकिंग चेंज होत आहे. म्हणजे पूर्वी डिझाईन काय ते लोकांना माहित नसायचं. म्हणजे आम्ही स्वतः ऍक्च्युअली स्केच करून 3D दाखवायचो. त्याच्यानंतर मग 3D सॉफ्टवेअर्स आले. आता 3D सॉफ्टवेअर्स खूप ऍडव्हान्स झाले. आता 3D AI मध्ये बनायला लागले. सो या सगळ्या गोष्टी वेळोवेळी अडॅप्ट करायलाच लागतात आणि त्या करतोच आहोत आम्ही. सॉफ्टवेअर्स अपडेट करायला लागतात, कॉम्प्युटर्स अपडेट करायला लागतात. सो या गोष्टी होत राहतात. पण म्हणजे आता माझ्या मते तेवढं पण मोठ्या कंपन्या आय डोंट नो कसं काय, पण ते त्या एवढ्या मागे पडतात वगैरे. पण वेळेप्रमाणे आय थिंक म्हणजे आमच्यासारखे सुद्धा छोटे छोटे जे एंटरप्रिनर्स आहेत ते पण कुठेतरी अपडेट करत असतात. हा एक गमतीशीर किस्सा आहे. मग काय होतं माहितीये का, मोठ्या कंपन्या जेव्हा मोठ्या होतात ना, हा त्यावेळेला त्यांची जी काही इनोव्हेशन करण्याची जी पद्धत आहे ती बाजूला पडते. म्हणजे रिस्क घेणं जे आहे किंवा चॅलेंज घेणं ते कमी कमी होत जातं. म्हणजे हे सगळ्याच व्यवसायांच्या बद्दल दिसून आलेलं आहे. ओके. गुगलचं जर पाहिलं तर गुगलने जेव्हा सुरुवात झाली, गुगल म्हणून सुरुवात झाली, त्यावेळेला त्यांनी ऍडवर्ड, ऍडसेन्स, नंतर मग अजून बरेचसे टूल्स त्यांनी लॉन्च केले. बरेचसे प्रयोग सुद्धा करून पाहिलेले, फसलेले प्रयोग म्हणजे गुगल प्लस, गुगल बज, गुगलचं अजून एक हे होतं रीडर RSS लिंक करून होतं त्यांचं, RSS फीड करून होतं. या सगळ्या गोष्टी गुगलने ट्राय केल्या, त्या फसल्या, त्या बंद करून टाकल्या. मग आज जर गुगलला बघितलं तर गुगलचं बरेचसे प्रोडक्ट लाईन जे आहेत ते स्टेपल आणि त्यांच्यामध्येच बदल करतात. का तर आहे त्या व्यवसायावरती इम्पॅक्ट पडू न देता छोट्या नवीन गोष्टी ट्राय करणं थोडंसं मोठ्या बिझनेसना कठीण जातं. हेच ऍपलच्या बाबतीत सुद्धा पाहता येईल. म्हणजे 97 पासून ते 2007-2009 हे ऍपलची गोल्डन दशक आहे. का तर आयट्यून्स, आयपॉड, आयपॅड, आयफोन, ऍपल हेडफोन्स, या सगळ्या गोष्टी या 10 वर्षात झालेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर ऍपलने नवीन असा प्रोडक्ट किंवा धमाकेदार असं काहीच नाही केलेलं आहे मार्केटमध्ये. फक्त ते आहेत त्या प्रोडक्ट मध्येच ते इम्प्रुव्हमेंट करत चाललेले आहेत. आणि आता इन्व्हेस्टर सुद्धा वैतागायला लागले की अरे काहीतरी नवीन काहीच नाही येत आहे ऍपल कडून, राईट. सो त्या विजन करून त्यांनी ट्राय केलं, पण विजन मध्ये फसले ते. तो विजन कदाचित पुन्हा लॉन्च करतील किंवा काय करतील, तर ते आहे. अ, दुसरी एक गमतीची गोष्ट की जे इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या बाबतीत तुम्हाला खूप ही सुंदरपणे दिसून येईल की जे टू व्हीलर्स मध्ये किंवा फोर व्हीलर्स मध्ये नाही, पण टू व्हीलर्स मध्ये ही गोष्ट प्रामुख्याने, टू व्हीलर्स इलेक्ट्रिक व्हेकल ज्या काही लॉन्च झाल्या त्या सगळ्या नवीन कंपन्यांनी सुरुवात केली. कुठल्याही एस्टॅब्लिश्ड कंपनीने नाही केली. का तर त्यांचे जे वेगवेगळे मॉडेल्स आहेत, त्यांचे जे वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट्स आहेत ऑलरेडी, म्हणजे आज जो बाजारात मॉडेल लॉन्च होतो त्याचं काम कुठेतरी 5-6 वर्ष किंवा 10 वर्ष अगोदर चालू झालेलं आहे. मग तो काम ते बाजूला ठेवून जी काही नवीन टेक्नॉलॉजी आली आहे त्याच्यावर काम करणं त्यांना थोडं कठीण जातं. सो इफ यू सी दॅट इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये नाही तुम्हाला दिसून येईल की जे काही नवीन टू व्हीलर्स जे आहेत ना ते सगळ्या नवीन कंपन्यांनी लॉन्च केले. आता कुठेतरी ट्रेडिशनल जे कंपनीज आहेत जसं चेतक आहे, सॉरी बजाज आहे किंवा हिरो आहे, त्या आता त्या इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये उतरलेले आहेत आणि आता जे एक्झिस्टिंग जुने नवीन प्लेयर्स आहेत त्यांना ते चॅलेंज करत आहेत. तो ते इन्व्हेस्टमेंट लॉक इन आहे, ऑलरेडी कमिटेड रिसोर्सेस आहेत, त्याच्यामुळे मग त्यांना नवीन काहीतरी करायला थोडंफार कठीण जातं, जड जातं. पण ते दॅट त्यांच्याकडे इज जर वन ऑफ एवढा द इन्फ्रास्ट्रक्चर असतो तर तरी त्यांना एवढं जड जातं. जड. कारण हत्ती हत्ती आहे ना, हत्ती वळवणं म्हणजे आता तू फोर व्हीलरचं एक्झाम्पल घे ना, ट्रॅफिक मध्ये सगळ्यात जास्त स्विफ्टली कोण जातो? सायकलवाला, त्याच्यानंतर बाईकवाला, त्याच्यानंतर रिक्षावाला. बसला किंवा ट्रकला तेवढ्या सहजगतीने जाता. दॅट इज द सेम प्रिन्सिपल दॅट इज फॉलोड बाय बिझनेसेस. जेवढी मोठी तेवढी वळवायला त्रास. दॅट इज व्हॉट हॅपन्स. चांगला प्रश्न आहे तो, चांगला प्रश्न आहे ऍक्च्युली. तर मोठ्या कंपन्यांना नाही जमत तेवढं ते कर, त्यांच्याकडे पैसा सगळा आहे. मग दॅट इज द रिझन हे लोक छोट्या कंपन्यांना एक्वायर करतायत किंवा मर्ज करतात. म्हणजे गुगल, अमेझॉन,
यांनी सगळ्यांनी छोट्या छोट्या कंपन्या घेऊन आज हे खूप मोठे झाले आहेत. म्हणजे एखादी कुठली चांगली नवीन टेक्नॉलॉजीवाली कंपनी आली की हे लोक त्या कंपन्यांना एक्वायर करतात. दॅट इज हाऊ दे स्टे रेलेव्हंट. पण त्यांच्याकडे एवढे म्हणजे लोक असतात, एवढं बिझनेस ग्रोथ स्ट्रॅटर्जीज असते किंवा स्ट्रॅटर्जीज करत असतात, किंवा आता म्हणजे सीएफओ किंवा सीईओ किंवा जे काय म्हणजे बिझनेस स्ट्रॅटर्जीज, ग्रोथ स्ट्रॅटर्जीज तर त्यांच्याकडे रोजच असतात. ओके, रादर त्यांच्याकडे ते सगळे रिव्ह्यूज वगैरे सगळंच घेतले जातात. पण त्यांना तेवढं मार्केटही माहिती असतं, त्यांना ग्लोबल मार्केटही माहिती असतं, बिकॉज मोठ्या कंपन्या ऑलरेडी ग्लोबली स्प्रेड असतात. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज वगैरे त्यांना सगळ्या माहिती असतात. मग तरी सुद्धा ते एवढ्या स्लो का होतात? एक याचं उदाहरण घे ना, जिओचं उदाहरण घे. जिओ टेलिकॉम लॉन्च करण्या अगोदर मुकेश अंबानीने जवळपास 1.5 लाख कोटी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले. आज जर जिओ बंद करायचं झालं किंवा त्याच्यामध्ये रॅडिकल चेंज करायचं झालं तर मुकेश अंबानीला किती कठीण जाणार आहे तो विचार कर. सगळं आहे त्यांच्याकडे, पण ती इन्व्हेस्टमेंट आणि तो स्केल आणि साईज एवढी मोठी आहे ना, त्याच्यामुळे हे रिस्ट्रिक्शन येत राहतात की 1.5 लाख कोटींची इन्व्हेस्टमेंटवर एका फटक्यात पाणी सोडणं होत नाही. आज घडीला एक कंपनी असं करते, दॅट इज अमेझॉन. म्हणजे ते कुठलाही प्रोजेक्ट त्यांचा आहे, अमेझॉन वरती खूप सुंदर पुस्तक आहे द 4 करोड. इनफॅक्ट अमेझॉन, नेटफ्लिक्स, ऍपल वरती आहे. अमेझॉन एक कंपनी अशी आहे, कुठल्याही प्रोजेक्टला ते 1 वर्ष देतात. त्या 1 वर्षात जर तो प्रोजेक्ट स्केल अप नाही झाला किंवा त्याने एक पर्टिक्युलर ब्रेक थ्रू नाही केला तर ते सरळ तो प्रोजेक्ट उडवून, इररिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट एव्हर द मनी हॅज बीन इन्व्हेस्टेड इन दॅट. अमेझॉन आजही ते करते. ते सगळ्याच याच्यावरती नाही करत, पण ते कुठलाही प्रोजेक्ट एका वर्षाचा काळ तो चालेल नाही चालेल ते समजण्यासाठी आणि त्याचा इम्पॅक्ट काय होईल काय नाही होईल की आपण त्याच्यामध्ये आपला निभाव लागेल किंवा नाही लागणार पुरेसा आहे. अँड अमेझॉन डज दॅट. पण सगळ्याच व्यवसायांना तसं नाही जमत. येस तेजस. येस, 2-3 थिंग्स. एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिलं तू सांगितलंस ते दॅट इज अबाउट व्हॉट अमोल सेड, की तू सांगितलं की ऑर्गनायझेशन एका पॉईंटला जाऊन सेटल होते. दॅट इज कॉल्ड कम्फर्ट झोन, जे आपण टिपिकली म्हणतो ना. तर जर तेव्हा तुम्ही कम्फर्ट झोनला असेल त्यावेळी इट इज अ फर्स्ट साईन दॅट यू आर मुव्हिंग टुवर्ड्स डिक्लाइन. आम्ही त्याला म्हणतो की जर 3 वर्ष टर्नओव्हर फक्त 10,000% वाढत असेल तर दॅट मीन्स यू आर ऑन द स्टेज ऑफ डिक्लाइन. 10% इन्फ्लेशन वाढते बाय डिफॉल्ट. सो यू आर नॉट ग्रोईंग. दॅट इज फर्स्ट फर्स्ट साईन, असं आम्ही फायनान्समध्ये म्हणतो. दुसरा एक तू आत्ता सांगितलं त्याच्यामध्ये आय थिंक द डिफरन्स बिटवीन ऑल अदर एनिमल्स अँड सिंह, लायन, नॉट इव्हन टायगर. तू आत्ता सांगितलं सगळे सिंहाची सगळ्यात जास्त कॅपॅसिटी टू टर्न अराउंड, प्रचंड स्पीडने टर्न अराउंड. बाकी कुठलाच प्राणी तेवढ्या स्पीडने टर्न अराउंड नाही करू शकत. बिबट्या पण नाही फॉर दॅट मॅटर, पण सिंह करू शकतो. जर त्यामुळे अटॅक झाला तर सिंह प्रचंड फास्ट टर्न मारून अटॅक बॅक करू शकतो, डिफेंड करू शकतो, वॉट एव्हर इट इज. आणि दॅट्स वाय वन ऑफ द रिझन्स दॅट इज किंग. किंग ऑफ तेच द हत्ती जंगल. बघ, म्हणजे आपण सांगितलं असते हत्ती वळताच येत नाही. ऑफकोर्स त्याची आवड एवढी ताकद आहे एवढी की त्याला कोणी अटॅक पण कमी वेळा होतो. पण जर काही झालं त्याला तर त्याला इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टर्न अराउंड, कारण ते खूप अवजड आहे ना. आपल्या छोट्या गाड्या बघ, बाईक असेल तर तू ट्रॅफिक मध्ये साईड काढू शकतो, युटर्न करू शकतो. पण तेच कार मध्ये असलं असतं गपचूप बसून राहतो 2 तास ट्रॅफिक मध्ये, जीवर हेल्पलेस, काय करू शकत नाही. समथिंग लाईक दॅट. आणि थर्ड, आता तू काय तिसरं एक्झाम्पल काय होतं रे, विसरलो मी त्याच्या 2 वर्षामध्ये. तिसरं पण मला आठवलं होतं, सिमिलर एक्झाम्पल अबाउट. तिसरा विषय काय झाला आता अमोल बोलल्यानंतर, तू शेवटचं एक्झाम्पल अमेझॉनचं दिलं. अमेझॉनचं अमेझॉनचा आय थिंक शेअरमध्ये एक स्टॉप लॉस नावाचा कॉन्सेप्ट आहे. आय थिंक दॅट कॉन्सेप्ट इज एव्हरीवेअर. म्हणजे मी पूर्वी करायचो नाही, पण हल्ली मी काही ठिकाणी करतो, की काही क्लायंट्स मी आता ह्या वर्षात तसे 5-6 क्लायंट मी सोडले ऍक्च्युली. आजच एका मला माझा थ्रू जो काम करायचा माझा असोसिएट, तो म्हणाला मी याचं अकाउंटिंगचं काम सोडलंय. तर म्हटलं मी पण सोडतो, कारण तू होतास म्हणून मी करत होतो. सो मी त्याच्यावरती जाऊन आता मी जर इन्व्हेस्ट करायचं म्हटलं त्याच्या अकाउंटिंगचा मेस झाला असता. त्यामुळे मी जर तिकडे टाइम इन्व्हेस्ट करायचा म्हटलं तर इट विल नॉट बी रेम्युनरेटिव्ह. इट वॉज रेम्युनरेटिव्ह बिकॉज 60% 70% वर्क वॉज डन बाय समबडी एल्स अँड आय वॉज हॅव्हिंग ट्रस्ट इन दॅट पर्सन. आता जर मला ट्रस्ट नसेल तर मी ते काम घेतलं तर मला डबल एफर्ट टाकायला लागतील विथ द सेम मनी. आय एम नॉट गोइंग टू गेट पेड मोर. आणि मग त्यावेळेस आय हॅड टू डिसाइड अबाउट द स्टॉप लॉस. सो बऱ्याच ठिकाणी आपण तो स्टॉप लॉस लावत नाही, आपण ते करत राहतो. आणि आय सफर्ड दिस, म्हणजे मी ऑप्शन खेळायचो जेव्हा सुरुवातीला जेव्हा खेळलो,
त्यावेळी मी ऑप्शन मध्ये असं व्हायचं की घेतला ट्रेड आणि स्टॉप लॉस लावायला विसरलो, पण नाव आय एम कम्प्लिटली क्लिअर की आता स्टॉप लॉस शिवाय खेळायचं नाही, भले ₹5 कमी मिळाले तरी चालतं. पण आय थिंक दिस इज द स्ट्रॅटेजी. आणि हे पुन्हा अगेन ॲज आय सेड, इट इज नॉट ओनली अबाउट बिझनेस स्ट्रॅटेजी, इट अप्लाइज एव्हरीवेअर. मी जीपीएसने चाललोय, रस्ता चुकलो, तर बेटर टू कम बॅक अँड कम टू नॉर्मल रोड. जीपीएस शॉर्टकट दाखवतोय म्हणून तू जाणं, याला काय अर्थ नाही. जस्ट बिकॉज जीपीएस इज शोइंग शॉर्टकट अँड यू आर गोइंग टू सेव्ह 5 किलोमीटर्स, आय नेव्हर चूज दॅट रोड. जर मी अनोळखी गावात जात असेल तर 5 किलोमीटर वाचवण्यासाठी आय नेव्हर लिव्ह हायवे. सेफ्टीच्या दृष्टीने म्हणा किंवा एकंदर सगळ्याच दृष्टीने. सो दीज आर सम थिंग्स विच वी हॅव टू रिअली कन्सिडर वेन वी आर लुकिंग ॲट ऑल दी स्टेजेस ऑफ लाईफ. कारण यातली प्रत्येक स्टेज तू बघितलीस ना, तर काहीतरी ऍक्शनचा रिझल्ट आहे, चुकीच्या ऍक्शनचा रिझल्ट आहे. आणि त्या चुकीच्या ऍक्शन इज अबाउट नॉन थिंकिंग, कम्स आउट ऑफ नॉन थिंकिंग. काहीतरी तुम्ही कमी विचार करताय कसं तरी, किंवा तुम्ही काहीतरी. आणि मग जसं सुरुवातीला तू बोललास की तो कम्फर्ट झोन आहे, की मी तिकडे केलं ना मग इथे पण करेन. आणि मी जसं आता अमोलच्या बाबतीत म्हणायचं, तर एखादा प्रोजेक्ट अमोलने सक्सेसफुली 60 डेज मध्ये हँडओव्हर केलं ना, तर पुढचे प्रोजेक्ट पण इफ ही बिकम्स कॉन्फिडंट की नाही, आता माझं झालंय 5 प्रोजेक्ट मी 60 दिवसात केलं, तर 7 पण करेन. पण तसं होत नाही, कारण त्याचा जॉनर वेगळा आहे कम्प्लिटली. तो मालकच कटकटा असेल आणि पहिले 15 दिवस त्याने आयटमच पास नाही केले तुझे, तर तुझे 15 दिवस संपलेले. सो दॅट कॅन हॅपन. सो आमचे सर सांगायचे आम्हाला की मला माझं सगळ्यात आवडती व्यक्ती कोण, माझा टेलर. प्रत्येक वेळी मी गेलो की माझं नव्याने माप घेतो, घेऊन ठेवलेल्या मापावर विश्वास ठेवत नाही. आय थिंक दॅट इज द सिक्रेट ऑफ ऑल दिस थिंग्स. वेनेवर 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 म्हणजे तुझ्या 5 गोष्टी आहेत, कस्टमरची कंप्लेंट आली, रिकव्हरीचा इश्यू झाला, किंवा तुझे काही प्रॉब्लेम आले, तर आधी केलेली ऍक्शन काय होती, डॉक्युमेंटेशन काय होतं ते बघ, किंवा मग हा प्रॉब्लेम नवीन डिफाईन करून तू काय सोल्युशन काढू शकतोस का ते बघ. या दोन्ही गोष्टी आय थिंक वी नीड टू रिअली लुक ॲट इट. आणि मी तुला माहिती आहे सध्या जाम फेस करतोय. वेन माय सिनियर मोस्ट पर्सन वॉज विथ मी फॉर 4 इयर्स, माझं सगळं ऑफिस माय वॉज माय शॅडो. सो वी लेफ्ट. त्यामुळे मी हे सगळं सध्या, म्हणून मी हे सगळं आता सध्या युट्यूब अँथनी बिंथनी सगळं एकदम जोरदार ऐकतोय. पण जेव्हा मला वेळ होता त्यावेळी मी नाही ऐकलं. का? मी कम्फर्ट झोन मध्ये होतो, कारण मला वाटत होतं हा आपण करू शकतो. सो आता मी अजून सुदैवाने मी त्या फर्स्ट किंवा सेकंड स्टेजच्या मध्ये कुठेतरी डिक्लाईनच्या. सो आय एम सेकंडला जाऊन टच, म्हणून म्हटलं की थर्डला जाऊन टच करून आलो. कस्टमर कंप्लेंट झाल्या, हँडल केल्या, आज काही रिझॉल्व्ह केले, आज म्हणजे रिझॉल्व्ह करत आणले आणि मग कस्टमरला मेल केले की असा प्रॉब्लेम झालाय, दिस इज वॉट आय एम फेसिंग, ऑल दोस थिंग्स. कस्टमर अंडरस्टँड. द प्रॉब्लेम इज ती ऍक्शन जेव्हा आधी घ्यायला पाहिजे, ज्या दिवशी कळलं त्या दिवशी घ्यायच्या ऐवजी मी 3 महिने डिले केला. मग आता जर दॅट इज मोठ्या समथिंग. कंपन्या जर म्हणजे हे नाही गोष्टी बघू शकत आहेत किंवा त्यांना त्रास होतो असं आपण जर म्हणू, तर मग छोट्या ज्या स्टार्टअप्स आहेत त्या कशा एकदम डायरेक्ट 0 to 100 CR जातात किंवा डायरेक्ट 500 CR जातात किंवा 1000 CR जातात विदिन 1 or 2 years or 3 years. मग त्यांच्याकडे तर काहीच इन्फ्रास्ट्रक्चर नसतं, पण मग ते कसं ते बघू शकतात आणि त्या एवढ्या फास्ट ग्रो होतात. त्याला दुसरं एक कारण असं आहे सिम्पल, की हा सगळा व्हॅल्युएशनचा गेम आहे. ते व्हॅल्युएशन मध्ये तुला काय ठरवायचंय, तुला काय करायचंय. सी आता इंडियातला रेशो काय माहिती ना, 91% स्टार्टअप, 95% स्टार्टअप्स आहे फेल्ड. 5% पैकी 3 to 3.5% आर ऍव्हरेज, आणि 1.5% आर रिअली युनिकॉर्न ज्याला म्हणता येईल, त्यांनी काहीतरी केलंय कॉन्ट्रीब्युट. कारण खूप गॅप्स आहेत ना अजूनही, अजून भरपूर गॅप्स आहेत ज्या आपल्याला दिसत नाहीत. आपण रोज बघतो त्या गॅप्स. टेक्नॉलॉजी इज सो ऍडव्हान्स्ड. पूर्वी इट वॉज ह्युमन डिपेंडेंट, नाव इट इज टेक्नॉलॉजी डिपेंडेंट. आपण पूर्वी ह्युमन डिपेंडेंट होतो कम्प्लिटली प्रत्येक गोष्टी. आता आपण टेक्नॉलॉजी डिपेंडेंट आहोत. आता इन्व्हेंटरी, आमच्या इथे डिपार्टमेंटल स्टोअर आहे, छोटं डिपार्टमेंटल स्टोअर आहे, तो पण इन्व्हेंटरी त्याची माणसं घेत नाहीत, बारकोडवर चालतं सगळं. कम्प्लीट इन्व्हेंटरी बारकोडवर चालते. आणि दुकानाचा साईज बघशील तर डिमार्टच्या 1/50 असेल. एवढं मोठं डिमार्टच्या 1/5 म्हणजे 1/50 एवढी साईज असेल. तो पण टेक्नॉलॉजीवर सगळं काम करतो. सो त्यामुळे ही इज डुईंग प्रोग्रेस. सो स्टार्टअप्स जे तू म्हणतोय, आणि बऱ्याचदा ते एक, म्हणून मी जेव्हा मी शिकवतो एबीएस स्टुडंटना मी सांगतो शार्क टँक बघू नका. पहिले शार्क टँक बघणं बंद करा, कारण ते ना ते ग्लोरिफाईड पिक्चर आहे, दॅट इज नॉट ट्रुथ. खूप खूप ग्लोरिफाईड तुम्हाला पिक्चर आहे खोटं तो. दाखवतात. त्याच्या मागे 6 महिने त्यांनी ड्यू डिलिजन्स केलाय, 6 महिने अभ्यास केलाय, 6 महिने काय ऍक्सेप्ट करायचं काय रिजेक्ट करायचं बघितलंय. 1%ची ऑफर समोर नाही दिली, ती ऑलरेडी देऊन झालेली आहे, तिथे फक्त डिस्कशन चालू आहे दाखवण्यापुरतं. सो ऑन कॅमेरा मागे भरपूर रिहर्सल करून झाली, आणि मग तुम्हाला फक्त एक
तुम्ही प्रेझेंटेशन बघताय. सो तो एक 4 मिनिटाचा डान्स तुम्ही बघताय, पण त्याच्यामागे किमान त्यांनी 100 तास रिहर्सल केली. ती तुम्ही बघत नाही. तुम्ही डायरेक्ट 4 तास 4 मिनिटं डान्स केला आणि याला डायरेक्ट सिलेक्ट केला, असं नाही होत. जगात कुठेच असं होत नाही. सो ते 1.5% स्टार्टअप्स आर रिअली सक्सिडिंग, रिअली डुईंग वेल. त्यातल्या पण सगळे युनिकॉर्न नाही, दे आर डुईंग वेल. त्यातल्या एक 2-5 युनिकॉर्न असतील. हार्डली 0.5% किंवा हार्डली एनी पर्सेंटेज आणि दुसरी युनिकॉर्न असेल, दुसरी पण महत्वाची डेफिनेटली दे गोष्ट आर डुईंग गुड. येस, येस. सॉरी, मी दुसरी जास्त बोललोय. महत्वाची गोष्ट ना अमोल, तुला सिग्नल्स येत राहतात, पण आपण त्या सिग्नल्स कडे कधी फारसं तितकं लक्ष देत नाही. म्हणजे काहीही असू दे, एखादी डिलेड पेमेंट, एखादा डिलेड चेक किंवा वेळेवर न सुटलेली कंप्लेंट ही सुरुवात आहे. त्यांच्याकडे आपण जर वेळीच लक्ष दिलं ना तर नाही होत. पण बऱ्याच वेळेला आपण कांडोळा करतो किंवा अरे नाही ते असंच आहे, ते तसंच आहे, एवढं तर चालतंच, तेवढं तर होतच, असं करून करून होतं. आता तू नोकियाचं उदाहरण घे किंवा कोडॅकचं उदाहरण घे, त्यांना माहिती होतं, पण त्यांनी कानडोळा केला, नाही होणार, हे जाणार. म्हणजे अ, सगळ्यात म्हणजे आयबीएमचा जो फाउंडर आहे थॉमस वॅटसन, आयबीएम त्याच्या वडिलांनी सांगितलेलं की जगात फक्त 5च कम्प्युटर विकले जातील आणि त्या 5 कम्प्युटर विकले जातील या नादात मायक्रोसॉफ्ट का उभी राहिली? मोठा गमतीशीर किस्सा आहे. बिल गेट्सची आई ही, मला वाटतं तिचा एक कोणी मित्र होता, तो आयबीएमच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स वरती होता आणि आयबीएम त्यावेळेला त्यांना ऑपरेटिंग सिस्टम हवं होतं आणि ऑपरेटिंग सिस्टम पर्सनल कम्प्युटरसाठी मार्केट नाही आणि लोक कम्प्युटर घेणार नाहीत, हा त्यांचा अंदाज होता. आणि मला वाटतं एक 3 ते 4 वर्षात 50,000 कम्प्युटर्स विकले, सॉरी 5 वर्षात 50,000 कम्प्युटर्स विकले जातील, हा त्यांचा अंदाज होता. आणि बोला एवढ्यासाठी आपण कशाला नुसतंच कोड लिहायचा? त्यांनी ते बिल गेट्सला काम दिलं. बिल गेट्सने ते कसं बसं करून घेतलं, कोणाकडून तरी काय केलं, ते त्याची एक वेगळी स्टोरी आहे. पण झालं काय, आयबीएमचा हा दुर्लक्षपणा ना, की अरे काय नाही होणार आहे, हा किती लोक घेणार. जे 50,000 ते 5 वर्षात विकणार होते, ते 1.5 का 2 वर्षातच त्यांचे विकून झाले 50,000 सिस्टम्स. म्हणजे एवढी सगळी हे असून सुद्धा त्यांनी तो अंडर एस्टिमेट केला आणि मग त्याच्यामुळे मायक्रोसॉफ्ट उभी राहिली. पण आता आयबीएमने त्यावेळेला कोणाकडेच नाहीत कम्प्युटर्स, कोणाला समजत नाही, मॅन्युफॅक्चर करायला मागणे, सगळे घेतील नाही घेतील ते. आणि मग ऍपलने दुसरा पर्याय निवडला. ऍपलने ते अफोर्डेबल कसं होतील किंवा लोकांपर्यंत जास्तीत जास्त कसे पोहोचवता येतील, त्याच्याकडे ऍपलने लक्ष दिलं. तर ह्या गोष्टी होत राहतात. आज इथे बसून सांगता येणं थोडं कठीण आहे. सो ते तसं होतं. म्हणजे ह्या छोट्या मोठ्या बदल जे आहेत त्यांच्याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. येस नाही, तेजस. आपले मॉल्स बघ ना, आजूबाजूला जे मॉल्स बनले, एवढे मॉल्स बनत गेले सडनली. लोकांना वाटलं मॉल चालतायत, मॉल चालतात, मग सगळ्यांनी मॉल बनवायला घेतले. आणि आता मॉलची अवस्था काय, तर मॉल्स बंद करून एक्सप्रेस झोन मध्ये माझं ऑफिस जिकडे होतं, तो मॉल म्हणून बनला, तो आता त्यांनी ऑफिस मध्ये कन्वर्ट करायला लागला. खाली आता तरी डिमांड वगैरे थोडंफार आले काहीतरी, पण अल्टिमेटली इट इज कन्वर्टेड टू ऑफिसेस नाव. त्यांनी ओसी घेताना आता कमर्शियल हे म्हणून घेतली, इन्स्टेड ऑफ काय म्हणतात, इव्हन मॉलच्या ऐवजी ते पुण्याच्या फिनिक्स मॉलची पण कमर्शियल. एक बिल्डिंग पूर्णपणे ऑफिसेस मध्ये कन्वर्ट झालेली आहे. रघुलीला हा रघुलीला सेम. चालू राहिल्याचं एकमेव कारण आहे की त्यांनी मागे पूर्ण कमर्शियल बनवून ठेवलं. सो त्याला माहिती आहे की माझं पुढे नाही चाललं तरी मागे जी लोक येतात ती 100% मॉलमध्ये काय ना काहीतरी फिरणार. आजकाल मॉलमध्ये शॉपिंग करायला कोण जातं? नोबडी गोस. कोणी जात नाही शॉपिंग करायला मॉलमध्ये. फक्त पिक्चर बघायला आणि फार फार तर फूड कोर्टला किंवा एसी चहा बघायला जातात. सो दीज आर द एक्झाम्पल्स इन फ्रंट ऑफ अस. असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत की जिकडे लोकांनी सगळं एक्झॅजरेट केल्या गोष्टी आणि चुकीचे ट्रेंड फॉलो केले. आणि मग ते त्यांना कळत होतं की हा चुकीचा ट्रेंड आहे, हे पडतंय, हे दिस इज नॉट गोइंग टू हॅपन, नॉट गोइंग टू वर्क आउट, बट स्टील पीपल फॉलोड. आणि वी ऑल्सो डू द सेम थिंग ना. असं मी तुझं एक्झाम्पल दिलं, तसं माझं पण आहे की मला जर वाटलं मी एखादा ऑडिट 30 दिवसात करू शकतो, तर दुसऱ्या ऑडिटला पण मी तोच ट्रेंड लावला तर नाही होता. इफ आय डोंट स्टडी अँड इफ आय कमिट की 30 days मध्ये होईल, इट डझंट हॅपन दॅट वे. आय हॅव नॉट स्टडीड दॅट आणि तिथल्या कॉम्प्लेक्सिटी मी बघितलं नाही आणि मी फक्त पहिल्याच्या ह्याच्यावरती 30 दिवसाची कमिटमेंट केली आणि मी फसतो. इट हॅज हॅपन, इट हॅपन्स एव्हरीवेअर. आणि मग तिकडे तो करेक्टिव्ह ऍक्शन आहे का तुझ्याकडे? 15 दिवशी तुला कळलं, 15 दिवशी तू ऍक्शन घेतो का 30व्या दिवशी घेतो? दॅट इज व्हॉट मॅटर्स. 15 दिवशी कळल्यावर तू कळवलं की बाबा 15 दिवस एक्स्ट्रा लागतील बिकॉज ऑफ दिस कॉम्प्लेक्सिटीज.
ते मी न करता मी तिसऱ्या दिवशी मेल टाकला की नाही तुमचं ऑडिट संपत नाही, मला अजून 15 दिवस लागतील. तो म्हणणार मग 30 दिवस काय केलं, जग मारली का? दॅट इज हे सगळे. मग तू एखादा छोटा प्रोजेक्ट म्हणून घ्या, 5 स्टेज बघ, किंवा अख्खा बिझनेस म्हणून या 5 स्टेज बघ, लाईफ म्हणून बघ, तुझं नेटवर्किंग म्हणून बघ, चॅप्टर्स बघ. एखादा चॅप्टर जर करेक्टिव्ह ऍक्शन पडत 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 जातो. वी आर फ्रॉम मॉडल, वी आर फ्रॉम सेंट चॅप्टर्सना पण लागू पडतं, चॅप्टर्सना पण लागू पडतं. सगळीकडे लागू पडतं. इट सेम इज सेम एव्हरीवेअर. सेम तुझ्या एक्झॅक्टली. हेल्थच्या बाबतीत बघ, तुला हेल्थचा एखादा सिग्नल मिळतो, ऍज यू सेड, you get some signal about health and you just ignore that and then you face blunder over next 1 or 2 years आणि मग मोठे रिपोर्ट येतात निगेटिव्ह, मग डायरेक्ट एन्जिओप्लास्टी करा. सो लॉट्स ऑफ एव्हरीथिंग इन नेचरचा नियम असा आहे की नेचर तुला सिग्नल दिल्याशिवाय कोणतीही गोष्ट करत नाही. आम्ही फायनान्समध्ये सांगतो की जर तुला 10,000 रुपयाचं नुकसान झालंय तर याचा अर्थ तुला 1 लाख रुपयाचा नुकसानाचा सिग्नल आहे. लर्न फ्रॉम इट. इफ यू डोंट लर्न देन यू आर गोइंग टू गेट अ लॉस ऑफ 1 लाख. It's a 10,000 loss is a learning for saving 1 lakh loss. That is what we teach in finance. आम्ही शिकवतो MBA ला. जेव्हा तुम्ही लॉस बघताय 10,000 रुपयाचा, त्यावेळी ऍक्च्युली तिचं लर्निंग फॉर सेव्हिंग 1 lakh or probably 10 lakh rupees of loss. If you don't learn from it, you're going to face history repeats जे आपण म्हणतो, हे सगळे एक्झॅक्ट सेम आहे. तू कुठेही हे 5 स्टेज कुठेही लाव, कशालाही लाव, दिवसा लाव. सकाळी उठल्यावर इन्स्टेड ऑफ स्टार्टिंग वर्क, इफ वी टेक अ मोबाईल अँड सेट, जरी कळतं की अरे पाऊण तास गेला आपला इंस्टाग्राम जर्नीमध्ये. देर इज नो करेक्टिव्ह ऍक्शन टू इट. हॅपन्स. मस्त मजा आली अँथनी. इट वॉज रिअली गुड. चलो, आय वॉज थँक्यू गेटिंग फॉर सो मेनी जॉईनिंग. इन्साइट्स व्हेन यू टॉकिंग. येस एवढे येस. इन्साइट्स येत होते मला, धमाल. मजा आली आज. थँक्यू. भेटूया पुढच्या मंडेला ओके. एका नवीन Yes. विषयासह. बाय बाय. थँक्स. चलो, टेक केअर. थँक्यू अंधरी, थँक्यू तेजस सर. बाय.